हा एक घरगुती उपाय आपल्याला लाखो रुपयांचा फायदा नक्की करून देऊ शकतो। ते कसं काय तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्लरी विषयी बोलणार आहोत जे की अगदी कमी खर्चामध्ये तयार होत असते आणि आपल्याला लाखो रुपयांचा फायदा आपल्याला करून देऊ शकते। जसं की आपल्या पिकामध्ये जर कधी फुटवा चांगला होत नसेल, सोबतच आपल्या पिकाची फुगवण चांगल्या प्रकारे होत असेल, आपल्या पिकामध्ये गोडवा कमी असेल, त्यासोबतच आपल्या पिकाचं फुलधारणा कमी होत असेल, फळांचं जे काही फुलांचं रूपांतर फळामध्ये होत नसेल, तर त्यासाठी जबरदस्त रिझल्ट या स्लरीचा आहे। शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चामध्ये तयार होणारी ही स्लरी आपल्याला लाखो रुपयाचा फायदा देत असते। ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्या शेतकरी या स्लरीचा वापर नक्कीच करत असतात, पण ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्या शेतकरी आपल्याला मार्केटमधून आपल्याला वेगवेगळ्या औषधींचा आणून आपल्या पिकाला सोडत असतात, पण मात्र पाहिजे तसा रिझल्ट देखील भेटत नाही। पण मात्र जर कधी या स्लरीचा वापर केला तर 100% आपल्या पिकामध्ये देखील आपल्याला जबरदस्त रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, दिवसांदिवस खता बियाण्या औषधींचे जे भाव आहे तर ते खूप जास्त महाग होत चाललेले, त्यामुळे जर कधी आपण या पद्धतींचा वापर केला तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट देखील भेटत असतो आणि आपला खर्च देखील कमी असतो, म्हणजे नाच्या बरोबर आपल्याला हा खर्च होत असतो। त्यामुळे जर कधी आपण या स्लरी बद्दल जर माहिती जाणून घेण्याची इच्छुक असाल तर शेतकरी मित्र या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, कारण की वेगवेगळ्या स्लरी विषयी नवीन नवीन माहितीविषयी आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ येतच असतात। शेतकरी मित्रांनो, जर कधी या स्लरी तयार करण्यासाठी आपल्याला काही प्रामुख्याने काही गोष्टी लागणार आहे। सर्वप्रथम म्हणजे तर आपल्याला लागणार आहे जे की एक 200 लिटरचा ड्रम, त्यामध्ये आपल्याला 180 लिटर पर्यंत पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम ऍड करायचे जे की म्हणजे काळा सेंद्रिय गुळ। जर कधी आपल्याकडे काळा सेंद्रिय गुळ अवेलेबल असेल तर तुम्ही तो वापरू शकता, जर नसेल तर आपण साधा गुळ देखील वापर करू शकता। ज्यामध्ये आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे 2 ते 3 किलो पर्यंत आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। त्यासोबतच आपल्याला लागणार आहे दुसरं आणि महत्वाचं म्हणजे जे की म्हणजे गाईचं गोमूत्र। जर कधी देशी गाईचं गोमूत्र असेल तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला इथं भेटू शकतो। त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, आपल्या घरी जर कधी केळीचं झाड असेल, केळीच्या झाडाला जर कधी आपल्याला म्हणजे फळ लागलेले असेल आणि म्हणजे खराब झाले असेल, सडले असेल किंवा जास्त पिकलेले असेल किंवा बाजारामधून देखील खराब केळी ते देखील तुम्ही आणू शकता, ते देखील आपल्याला 5 ते 10 किलो पर्यंत आपल्याला सडलेली केळी लागेल किंवा खराब जशी केळी असेल तशी आपल्याला 10 किलो पर्यंत पाहिजे। आणि याला आपल्याला एका ड्रम मध्ये मिक्स करून आपल्याला सावली ठिकाणी ठेवायचे। आणि महत्वाची जे काही सगळे शेतकरी करत असतात, आपल्याला व्यवस्थित कपडा न टाकणं। शेतकरी मित्र, या स्लरीला आपल्याला व्यवस्थित टाईट आपल्याला मस्त वर्ष बाजूला चांगल्या प्रकारे फडक्याच्या साह्याने आपल्याला चांगले बॉर्डरवरती दोरी वगैरे बांधून आपल्याला व्यवस्थित 72 घंट्यापर्यंत आपल्याला सावलीमध्ये ठेवायचे। 6-7 दिवसानंतर आपल्याला जी स्लरी तयार होणार आहे, ज्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुगवण होऊ शकते, पिकाची गोडवा देखील चांगल्या प्रकारे सुधारत असतो, सोबतच आपल्या पिकाची चांगला हिरवेगारपणा देखील वाढत असतो। सोबतच शेतकरी मित्रांनो, केळीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पोटॅश बघायला मिळत असतं, त्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुगवण होत असते। सोबतच आपल्या गुळामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त मुळे चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असते, सोबतच आपल्या पिकाची ग्रेनरी देखील चांगल्या प्रकारे होते। सोबतच फळाचं रूपांतर आपलं फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी देखील या स्लरीचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला बरेच शेतकरी घेत असतात। बरेच शेतकऱ्यांना या स्लरी विषयी अजून माहिती नाही देखील नसेल, त्यामुळे शेतकरी मित्रांनो या स्लरीचा वापर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि रिझल्ट कसा येईल हे कमेंटमध्ये मात्र नक्कीच कळवा। तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कुठल्याही पिकामध्ये करू शकता, जसं की भाजीपाला असेल किंवा फळवर्गीय असेल किंवा अन्य कोणत्याही पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतात, कारण की याचा कसलाही साईड इफेक्ट आपल्या पिकावर होत नाही। आपल्या पिकाला जास्तीत जास्त फायदा देणारच हे स्लरी आहे। सोबतच आपल्या पिकाच्या जमिनीची चांगल्या प्रकारे सुपीकता होण्यासाठी देखील हे जबरदस्त कार्य करत असतं। बाकी चला तर मग शेतकरी भेटूया अशा नवीन व्हिडिओ नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद।